नमस्कार फ्रेंड्स. तर आज झालं असं की डब्याला काय रोजचा प्रश्न असतो, पण मी ठरवलं होतं डब्याला आज मी काबुली चणे आणि पुरी बनवायची म्हणून रात्री चणे भिजवायला घातले होते आणि सकाळी त्याला मस्त कुकरला शिट्टी लावली. एक तेजपत्ता दालचिनीचा तुकडा टाकून शिजायला ठेवलं आणि त्यातही मीठ टाकायचं विसरले होते, नो प्रॉब्लेम. आणि कुकरला शिट्टी लावून माझं रोजचं रुटीन गरम पाणी पिलं आणि एक आलो घेतली आणि त्यानंतर माझ्या बंदीला भेटायला मी गेले. बंदीला भेटून आले आणि तोपर्यंत मी माझ्या भाज्या शिजायला घातल्या होत्या. ते मसाला ज्यांचा मला ग्रेव्ही करायची होती, टोमॅटो, कांदा, खोबरं, एक दोन काजू आणि आलं लसूण असं मी ते सगळं शिजायला घातलं गरम पाण्यामध्ये. कारण आजपासून मी वेट लॉस चॅलेंज स्टार्ट केलेलं आहे. 21 दिवसामध्ये मला आता वजन कमी करायचं टार्गेट ठेवलेलं आहे मी. कमीत कमी 4 किलो, जास्तीत जास्त 5 किलो, कारण माझ्या हाईट आणि BMI प्रमाणे माझं वेट 3 ते 4 किलो कमी होऊ शकतं, पण मी टार्गेट ठेवलं 4 किलो. तर बघू आपण या महिन्यामध्ये माझं वजन किती कमी होतं, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये. हां, तर आमचा बनी झोपला होता, बनीला भेटून आले तोपर्यंत बघितलं इकडं छान शिजले होते सगळे मसाले. मग त्यांना थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि इकडं तर माझे काबुली चणे पण शिजून रेडी होते. आणि अजून एक मला सांगायचं सगळ्यांना, जर माझ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का नक्की सांगत चला. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगते नेहमीच, मला अजून काय अपग्रेड नवीन काय अपडेट करता येतील तेही मला मेसेजमध्ये तुम्ही कळवू शकता. हां, तर मग मी मस्त थोडंसं तेल घातलं, तेलामध्ये जिरे, हिंग आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली, कारण त्याचा मस्त सुगंध छान येतो भाजीला आणि टेस्ट पण वेगळी येते. आणि त्याच्यामध्ये मसाले घातले, पण तेल खूपच कमी वाटलं, सवय नाही आहे खूप तेल कमी घालायचं. त्याच्यामुळे थोडंसं अजून तेल घातलं आणि मस्तपैकी मसाला कमी गॅसवर फ्राय केला. त्याच्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, हळद आणि थोडासा गरम मसाला घातला. बघा, भाजीला ओरिजिनल चव कधी येते, जेव्हा तुम्ही सिंपल करता ना तेव्हा. खूप जास्त गोष्टी टाकल्या त्याच्यामध्ये ना, तर भाजीची ओरिजिनल चव जाते ना, भाजी इकडची ना तिकडची कशीच लागते. त्यामुळे ज्यांना अनुभव आहे कमी मसाल्यामध्ये भाज्या करायचा, तर त्यांना माहीत असेल कमी मसाल्याच्या भाज्या खूप छान होतात. आणि मीठ घातलं, कारण तिकडं लक्षात आलं माझं की कुकरला पण मीठ घातलं नव्हतं मी, म्हणून त्याच्यामध्ये मस्त मीठ घालून घेतलं आणि मस्त भाजी अशी छान भाजी होते ना, तुम्हाला काय सांगू. आज मी ठरलं होतं ना पुरी बनवायची, तर तुम्हाला कळेल आज पुरी बनवायची हा बेत कसा फसला. तर म्हणून मी माझी मस्त भाजी करून घेतली. आणि जेव्हा पण आपण अशा भाज्या करतो कमी तेलाच्या आणि ग्रेव्ही छान दिसली पाहिजे असं वाटतं ना, तर गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. गरम पाण्यामुळे भाजीला रंग चांगला येतो, तरी चांगली येते आणि चव पण छान लागते, त्याची चव जात नाही. त्याच्यामुळं गरम पाणी घालायचं. काबुली चना शिजला त्याच्यामध्ये ओतला, गरम पाणी थोडं वरून टाकलं आणि कोथिंबीर, कसुरी मेथी घातली. हां, थोडंसं मटन मसाला घातला मी ह्याच्यामध्ये थोडासा, कारण गरम मसाला घालायचं विसरले होते. लक्षात आलं माझ्या की अरे गरम मसाला घातलाच नाही मी. मग तो गरम मसाला घातला नसल्यामुळे मी आपला थोडासा मटन मसाला घातला एव्हरेस्टचा आणि मस्त भाजी वाफवून घेतली. तर मैत्रिणींनो, आणि तुम्हाला एक सांगते मी, जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना, तुम्हाला जर ठरवते असेल 1 जानेवारी, तर 1 जानेवारी कधीच ठरवू नका. 1 जानेवारीच्या 8 दिवस अगोदर ठरवा, म्हणजे आपला वेट लॉस खूप चांगला होता आणि तो वर्षभर मध्ये आपण वजन कमी करतो. तर मी तर वर्ष घेणार नाहीये, तुम्ही बघतच आहात. मी एप्रिलपर्यंत मी माझा आयडियल वेटला येणार आहे. माझं टार्गेट आहे यावर्षीचे भरपूर माझे काही स्वप्न आहेत जे मी कंप्लीट करणार आहे. कारण माझं 2025 सगळ्यांचंच बरं चांगलं नाही गेलं जसं पाहिजे तसं, पण 2026साठी मी आत्तापासून तयारी करत आहे. माझा विजन बोर्ड रेडी आहे. मी यावर्षी काय करणार आहे, कसं करणार आहे, याचा सगळा पूर्ण प्लॅन रेडी आहे. तर नक्कीच हे सगळे माझे स्वप्न यावर्षी पूर्ण होतील. म्हणून मी सगळ्या देवाची खूप 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 आभारी आहे, ज्यांनी मला हे सगळं करण्यासाठी ताकद दिली आहे. शब्द सुचत नाहीत कधी कधी बोलायचं काय. तर असं होतं, तुमच्यासोबत पण होतं का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मग माझी भाजी तयार झाली आणि मग मी म्हटलं चला आता इकडं तोपर्यंत भाजी झाली आहे, तिकडं पुरे लाटून घ्याव्यात. म्हणून काय केलं, तेल गरम करायला ठेवलं आणि बघते तर काय, आमच्या ज्योतीने पीठ मळलं होतं सकाळी, तर ते चपात्याचं पीठ मळलं पातळ. रोज तरी जरा चांगलं मळते ना, आज एकदम पातळ. मग काय, गरम तेल करायला ठेवलेलं बाजूला काढून ठेवलं आणि चपात्या करायला घेतल्या. पटकन सगळ्या चपात्या करून घेतल्या. आणि माझं पण रुटीन असतं, मग मला पण लवकर सकाळचा नाश्ता पण घ्यायचा असतो. माझं एनर्जी डिटॉक्स ड्रिंक घेते मी सकाळी, माझं ते डिटॉक्स ड्रिंक पण घ्यायचं होतं. म्हणून मी माझं डिटॉक्स ड्रिंक घ्यायला सुरुवात केली, कारण त्याला वेळ लागतो जरा. गरम गरम पाण्यामध्ये सकाळी सकाळी थंडीमध्ये घेते ना, गरम पाण्यामध्ये घेते. आणि तुम्हाला शेवट कळेल माझं वजन किती आहे आणि मी एप्रिलपर्यंत किंवा या महिन्यामध्ये मी किती कमी करणार आहे, हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून मी माझ्या चपात्या लाटून घेतल्या आणि माझा तोपर्यंत मी माझं डिटॉक्स ड्रिंक पण एक 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 सिप करत घेतलं. पुढं व्हिडिओ आहे त्याचा, व्हिडिओ मागं पुढं होतो, पण मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगते इथंच. कारण कसं होतं ना, आपण जेव्हा बोलतो आणि आपला व्हिडिओ चालतो,
तर काय बोलायचं, कधी 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 शब्द सुचत नाही, मग ते राहून जातं. म्हणून मी सकाळचं रुटीन जे आहे, डिटॉक्स वॉटर घेतले, माझा ब्रेकफास्ट घेतला, त्याच्यासोबत काही विटॅमिन्स मिनरल्स घेतले आणि मग मी जिमला जाते. जिमला गेल्यानंतर मी अर्धा ते पाऊण तास मस्त वर्कआउट करते. आणि विकास सरांचं डायजेशन थोडं स्लो असल्यामुळे त्यांना आज टिफिनमध्ये थोडी भेंडी पण दिली, कारण त्यांना आज मी चपाती दिली. बऱ्याच दिवसातून भाकरी किंवा भात देत होते, आज चपाती दिली आणि त्याच्यासोबत मस्त सॅलड वगैरे देऊन आजचा टिफिन पॅक करून, ब्रेकफास्ट घेऊन, डिटॉक्स ड्रिंक घेऊन, जिम करून येऊन मी माझं आज वेट पण सकाळी चेक केलं होतं, तर 69.8 माझं वेट होतं. तर बघूया आपण महिन्याच्या शेवट किती माझं वेट असणार आहे. आणि दिवसभराचं वॉटर इंटेक कम्प्लीट करायचं आहे. थँक्यू.